असं ह्या वेगवेगळ्या आजारांसाठी किती मदत आणि कशी ती मदत आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवते. आणि आले 2 लाख आणि हॉस्पिटलचे काहीतरी 50,000 बाकी होत म्हणजे त्याचं सगळंच एका 2 लाखाला सगळंच मिळालं. एक 4-5 दिवसामध्ये डिस्चार्ज. तर मी आता काय करू? मला काहीच करू नका. सगळ्यात प्रथम तुमच्याकडे इन्कम जे उत्पन्न सर्टिफिकेट काढलेलं असेल तर ते मला पाठवा. आणि ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्याला समजलं की यार अशी पण काहीतरी स्कीम आहे. आणि ते जेव्हा मला बोललं की दादा पैसे आले बरं का, आभार तुम्हाला म्हणजे ज्या प्रकारे त्याचे आभार मानायला पाहिजे तिथे मला ताई खूप छोटा माणूस आहे या गोष्टी. शिंदे साहेबांचंच या गोष्टीत आभार मानायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. आणि अर्थात खरं तर आपल्याकडे वैद्यकीय मदत हा एक प्रकार आहे आणि बरेच कुटुंब आपण बघत असतो की जे कुठल्या तरी आजारपणामुळं एकतर दारिद्र्य रेषेखाली ढकलल्या जातात किंवा त्यांचं पूर्ण कुटुंब हे अडचणीत येतं. आणि अशाच एका या महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहोत. आणि अर्थात या व्हिडिओ मध्ये आपल्या सोबत आहेत माननीय अमर दादा लोखंडे. दादा नमस्कार. खरं तर आजारपण हे अत्यंत दुर्दैवीच म्हणावं, कुठल्याही कुटुंबाला नष्ट करणार आपण म्हणू शकतो. कारण काही काही आजारांमुळे अख्खा कुटुंब दारिद्र्य रेषेखाली येतं, पूर्ण कुटुंबाचे हाल होतात आणि कधीही न भरून निघणारी हानी म्हणजे त्या कुटुंबाला कधी कधी त्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू देखील बघावा लागतो. आणि मग अशा लोकांना आपल्या शासनाकडून मदत झाली पाहिजे, वैद्यकीय मदत झाली पाहिजे. हा खरं तर सामान्य नागरिकांचा अधिकार आहे. परंतु हा अधिकार जो आहे तो सामान्यांपर्यंत पोहोचावा, सामान्यांपर्यंत ती मदत पोहोचावी म्हणून साधारणतः 2014 पासून आपल्याकडे एक वैद्यकीय मदत कक्ष तयार झाला आणि या मदत कक्षातून लोकांना मदत द्यायला सुरुवात झाली. परंतु सामान्यांपर्यंत आणि म्हणजे शासन आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये एक खूप मोठा गॅप होता आणि तो गॅप भरून काढण्याचं ते जे अंतर होतं ते कमी करण्याचा प्रयत्न अमरदादांसारखे रुग्णसेवक हे अत्यंत पुण्याचं काम करत असतात. आणि मग ही मदत आपल्याला सुद्धा कशी मिळेल, आपल्या आजूबाजूच्या लोकांना कशी मिळेल, त्याचबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. चला तर सुरू करूया. दादा नमस्कार. नमस्कार. आपण खूप सुंदर आणि खूप छान काम करतात. अत्यंत सामान्य कुटुंबातल्या लोकांना आपण मदत मिळवून देतात. कित्येक लोकांसाठी आम्ही स्वतः तुम्हाला फोन केलेले आहेत आणि तुम्ही अत्यंत तत्परतेने त्या लोकांना मदत केलेली आहे. जिथे जिथे शक्य होईल त्या त्या पद्धतीने आपण मदत केली आहे. आम्हाला पहिला प्रश्न हाच आहे की तुम्हाला हे जे इन्स्पिरेशन आहे की आपल्यामुळे कोणाचं तरी भलं झालं पाहिजे आणि आपल्यामुळे लोकांना मदत मिळाली पाहिजे, हे कुठून आलं बरं तुमच्या मनामध्ये? म्हणजे साधारणतः आपण खूप उच्च शिक्षित आहात, खूप चांगलं तुमचं शिक्षण आहे. साधारणतः तुमच्या वयातल्या आमच्या वयातल्या लोकांना असं वाटतं की मस्त नोकरी करावी, फिरायला कुठेतरी बाहेर जावं, कुटुंबाला वेळ द्यावा. हे सगळं सोडून तुम्ही या समाजसेवेमध्ये का आलात? तुम्हाला असं का करावं वाटलं? त्याचे मुख्य 2 कारण आहेत. आम्ही जिथे एकदा राहत होतो म्हणजे जुना त्याला काय 4-5 वर्ष झाले असतील, त्याच्या आधी म्हणता येईल, तेव्हा आमचे एक टेनंट होते म्हणजे भाडेकरू होते. त्यांच्या जो मुलगा होता त्याला काहीतरी शॉक लागला, पतंग उडत होता. शॉक लागल्यानंतर ते गेले हॉस्पिटलला गेले. त्याचे खर्चही खूप सांगितला गेला आणि प्लास्टिक सर्जरी सांगितलं, ते जळालेला वगैरे आहे, तर त्याला खर्चही खूप सांगितला गेला. आणि ते त्यांची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं त्यांनी जमा केले थोडेफार, इथून पैसे घे, त्या वडिलांनी थोडीफार मदत केली, पण त्यामध्ये त्यांचं काही भागलं नाही. पण माहिती जेव्हा घेतली, मग मी स्वतःच असं सर्च केलं की असं काही एनजीओ असतं. पहिल्यापासून आपल्याला सामाजिक क्षेत्राची आवड आहे, एनजीओ वगैरे असेल का, तर त्यामधून मला कळालं की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता एक कक्ष पण आहे महाराष्ट्र सरकारचा, जे ह्या आजारांना मदत करतं. पण त्या टायमिंगला मदत थोडी कमी होती, रक्कम कमी होती. पण जेव्हा ह्या पदावर, मुख्यमंत्री पदावर जेव्हा माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा आले, त्यांनी ज्या प्रकारे हे काम जोतात आणलं आणि त्यांना हे बघून एक इन्स्पिरेशन म्हणता येईल, दुसरं इन्स्पिरेशन त्यांचं
त्यांचे जे रुग्णसेवेत जे काम आहेत रात्री 2-2 वाजेपर्यंत 3-3 वाजेपर्यंत ते फाईलवर इंडोर्समेंट करायचे, सही करायचे रुग्णांना मदतीसाठी, ते एक बघून खूप चांगलं वाटलं आणि तेव्हापासून त्यांच्यासोबत जोडलो. अरे वा, जबरदस्त. पण खूप सुंदर काम तुम्ही करत असतात आणि अर्थात तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांचा जो कामाचा आवाका आहे त्यातून तुम्हाला हे मोटिवेशन मिळालं. बरं, हे जे मुख्यमंत्री सहायता निधी आपण या वेगवेगळ्या आजारांसाठी देतो, साधारणतः कोणकोणते आजार आणि असे किती आजार असतील बरं ज्यासाठी आपण ही मदत लोकांपर्यंत पोहोचवू शकतो? असे 23 टोटल आजार आहेत. त्यामध्ये मुख्यतः कॅन्सर आहे, कॅन्सरला लागणारी केमोथेरपी असो, त्यामध्ये ऍक्सिडेंटल आहेत ज्यामध्ये शॉक लागणं, गाडीवरून म्हणजे कोणी धडक मारणे, त्यामध्ये अजून बोन मॅरो ट्रान्सप्लांट असेल, हृदयरोग हृदय प्रत्यारोपण असेल, किडनी ट्रान्सप्लांट सर्वात मोठा गरज आहे, त्यामध्ये मदत मिळते. असे गंभीर स्वरूपाचे सगळे आजार त्यामध्ये कव्हर आहेत. फार जबरदस्त. म्हणजे खरं तर अत्यंत दुर्धर आजार आपण ज्यांना म्हणू शकतो किंवा ज्या आजारांवरती प्रचंड खर्च होतो आणि ज्या लोकांचे मेडिकल इन्शुरन्सेस असतात किंवा ज्यांचं उत्पन्न व्यवस्थित आहे त्यांच्यासाठी खरं तर आजार त्यांच्यासाठी वाईटच, पण ते काहीतरी मॅनेज करू शकतात. परंतु आपल्याकडे सामान्य व्यक्ती असणारे, कमी उत्पन्न असणाऱ्या लोकसंख्या आपल्याकडे खूप जास्त आहे आणि अशा कुटुंबांसाठी ही मदत खरं तर होत असते. आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या खाली एक नंबर सुद्धा तुम्हाला डिस्प्ले होत असेल, ज्याच्यावरती तुम्हाला जर असे काही आजारांबद्दल कोणाला मदत करायची असेल आपल्या आजूबाजूला, तर नक्की तुम्ही अमरदादांच्या नंबरवरती फोन करू शकता आणि अत्यंत खूप सुंदर पद्धतीने आणि शांत पद्धतीने ते हे लोकांना मदत करण्याचं काम करत असतात. आणि असे 23 आजार आहे आणि गंभीर आजार आहे ज्याच्यावरती आपल्याला ही मदत मिळते. त्यामुळे नक्कीच आपल्या या सगळ्या लोकांना याचा फायदा होणार आहे. बरं, असं ह्या वेगवेगळ्या आजारांसाठी किती मदत आणि कशी ती मदत आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येते? आता किती मदत, याच्यामध्ये आजारावरती एक अमाऊंट ठरलेली आहे. बरं, डॉक्टर कमिटी ते ठरवती. जसं की किडनी सगळ्यात जास्त अमाऊंट येते 2 लाखापर्यंत किडनी प्रत्यारोपणला. जी गोष्ट आपल्याला एखादा अवयव ट्रान्सप्लांट करायची आहे त्याला 2 लाखापर्यंत 2 लाखांपर्यंत मदत. 2 लाखापर्यंत मदत. म्हणजे अर्थात 2 लाख ही फार मोठी गोष्ट आहे एखाद्या मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय कुटुंबासाठी आणि एवढी मदत आपल्याकडून या लोकांना केल्या जाते. एखादं तुम्ही उदाहरण सांगू शकता का, एखादं ज्याला आपल्याकडून मदत झाली आणि त्यानंतर या लोकांकडून जो आपल्याला रिप्लाय मिळतो, म्हणजे ते खरं तर फार मोटिवेशन देणाऱ्या गोष्टी असतात. एखादा तुमचा असा अनुभव तुम्हाला शेअर करता येईल का? किडनी ट्रान्सप्लांटचा एक पेशंट होता आता वैजापूर तालुक्यातला. तिथले आमदार आहेत आपले बोरनारे सर, त्यांच्याच मतदारसंघातलं पेशंट होता. तर त्या पेशंटनी किडनी ट्रान्सप्लांट त्याला जेव्हा करायचं होतं त्यांनी हॉस्पिटलला, इथलं एक नामांकित हॉस्पिटलला केलं पण. आणि ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्याला समजलं की यार अशी पण काहीतरी स्कीम आहे. तो तर त्यांनी व्याजाने पैसे घेतलेले, कुठं उधारी कुठं काही हे ठेवून आलेला. आणि त्यानंतर त्याला माझा नंबर मिळाला. त्या तिथल्याच पेशंटनी त्याला नंबर दिला की बाबा यांच्याकडून आम्हाला मदत मिळाली होती, असं आहे. त्यांचा मला फोन आला रात्री 12:30 वाजता त्यांचा फोन आला. अरे बापरे. रात्री 12:30ला फोन आल्यानंतर मी घरीच चाललो होतो. तर मला फोन आला की बाबा मी असं दादा मी असं बोलतोय, माझं किडनी ट्रान्सप्लांटचं, पण आता माझा एक 4-5 दिवसामध्ये डिस्चार्ज आहे. तर मी आता काय करू? मला काहीच करू नका. सगळ्यात प्रथम तुमचं कधी इन्कम जे तुमचं उत्पन्न सर्टिफिकेट काढलेलं असेल तर ते मला पाठवा आणि तुमचं आधार कार्ड मला पाठवा आणि हॉस्पिटलचं कोटेशन मला पाठवा. ते म्हणले दादा आम्हाला याबद्दल म्हणजे आम्ही तुम्हाला रेशन कार्ड वगैरे ते पाठवू शकतो, पण हॉस्पिटलचं कोटेशन घ्यायचं ते मला माहित नाही. मी लगेच गाडी वळवली, मेडिकल हॉस्पिटलला आलो. तिथले माझे काही सहकारी आहेत, त्यांना सांगितलं, रात्री 12 नाईटच्या ड्युटीला होते, त्यांना सांगितलं की या पेशंटला उद्या सकाळी जसे डॉक्टर येतील कोटेशन हातात द्या, सगळे किडनी ट्रान्सप्लांटचे रिपोर्ट द्या, JTCC एक मेन त्याचा मुख्यतः रिपोर्ट असतो परमिशन, ते द्या. आणि ते दिल्यानंतर मला फोन करा त्याचा जसं तयार झाला. बाकीचे त्यांचा मी फॉर्म भरून ठेवलेला होता. फॉर्मही त्यांच्याकडून लगेच रात्री माहिती घेतली, भरला
आणि सगळे डॉक्युमेंटही अटॅच करून ठेवलेले होते. आणि ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला ते कोटेशन दिलं, ते जोडून लगेच आपण ती फाईल मेल केली. मेल केल्यानंतर वरती सीएम ऑफिसला कळवलं की ही फाईल खूप म्हणजे ते गरीब पेशंट आहे, ते अधिकारी आहेत, त्यांनाही म्हणजे एक नियमातच चालावं लागतं. पण त्यांनी थोडा एक जी फाईलला समजा 4 तास लागणार ती 1 तासात कशी निघाल ते लवकरात लवकर प्रोसिजर करून, आणि त्या फाईलला इनवर्ट नंबरही पडला, जो आउटवर्ड नंबर जो एम नंबर असतो तोही पडला, आणि त्यांचं कॉल व्हेरिफिकेशनही झालं. आणि 4-5 दिवसामध्ये त्यांचा डिस्चार्जचा टाइम तेव्हा त्यांना 2 लाख रुपये आले. अरे बापरे. जसे 2 लाख आले, त्यांना हॉस्पिटलने सांगितलं तुमचे 2 लाख रुपये आले. म्हणजे त्यांचे देणं बाकी होतं लोकांचं 1.5 लाख, आणि बाकी 2 लाख. आले 2 लाख, आणि हॉस्पिटलचे काहीतरी 50,000 बाकी होतं. म्हणजे त्याचं सगळंच एका 2 लाखामध्ये सगळंच नील झालं. जबरदस्त. जसं त्यांचा मला फोन आला, त्यांच्या मिसेसही मला बोलल्या, त्या रडल्या अक्षरशः. मी फोनवरच बोल, मी ऍक्च्युअली बहुतेक मुंबईला चाललो होतो, प्रवासातच होतो, मी काही त्यांना भेटू शकलो नाही सेकंड डे. आणि ते जेव्हा मला बोलला की दादा पैसे आले बरं का, आभारी तुम्हाला, म्हणजे ज्या प्रकारात त्यांनी आभार मानायला पाहिजे. मी तर मला ताई मी खूप छोटा माणूस आहे या गोष्टीत, शिंदे साहेबांचंच या गोष्टीत आभार मानायला पाहिजे. त्यांनी जे फाईल ती झाल्यानंतर जे म्हणजे व्यक्त केलं त्यांचे, तर खूप चांगलं वाटलंय. बढिया बढिया बढिया. फार जबरदस्त. म्हणजे अत्यंत या परिस्थितीमध्ये अडकणाऱ्या व्यक्तीची काय परिस्थिती असते आपण नेहमीच दवाखान्यामध्ये इकडे तिकडे गेल्यावर बघत असतो. आणि इतकं कमी वेळेमध्ये 2 लाख रुपये एखाद्या रुग्णाला उपलब्ध करून देणं ही फार मोठी गोष्ट आहे, फार चांगली गोष्ट आहे. इथे मला तुम्ही एक ही फाईल मला दिसते, हे नेमकं ही फाईल काय आहे? या फाईलचं दादा एक महत्व असं आहे, ही फाईल आपण तयार केली त्या आजारांसाठी जे आजार यामध्ये बसत नाही. आता भरपूर असे आजार आहेत, स्त्रियांविषयी असो, पुरुषांविषयी असो, लहान बाळाचं काही असो, जो कव्हर होत नाही, तो आजारासाठी आपण ही फाईल तयार केलेली आहे. ह्या आजाराची ही फाईल, म्हणजे ही फाईल मला भरून द्यायची किंवा आम्ही आमचं रुग्णसेवक भरून देईल. यावरती एक शिफारस पत्र लावे माननीय विनोद पाटील साहेबांचं. या पत्रावरती आपण सीएम साहेबांची एंडोर्समेंट घेतो, सही घेतो, विशेष बाब मध्ये करण्यात यावं, आणि मंत्रालयाला सबमिट करतो. अच्छा, म्हणजे जे आजार साधारणतः मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बसत नाही त्यांना विशेष बाब म्हणूनही आपण मदत करू शकतो. म्हणजे जे आजार त्याच्यामध्ये नाही आहेत, जे 23 गंभीर आजार त्यांनी सांगितलेले आहेत, ते जर त्यात बसत नसतील तर विशेष बाब म्हणूनही आपण रुग्णांपर्यंत मदत पोहोचू शकतो. खूप खूप सुंदर असं हे काम आहे. आणि अर्थात आपल्या आजूबाजूला कुणीही जर गरजू व्यक्ती असेल ज्यांना या मदतीची गरज आहे, त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि अमरदादांचा नंबर जो इथे तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरती तुम्ही नक्की संपर्क करू शकता, जेणेकरून आपल्याही आजूबाजूच्यांना जिथे कुठे गरज असेल त्यांना आपण मदत पोहोचू शकतो. खूप सुंदर काम आपलं आहे दादा. फार हे सगळं ऐकून आम्हाला आनंद वाटला. जर तुम्हालाही ही माहिती खूप सुंदर वाटली असेल, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला जास्तीत जास्त गरजवंत लोकांपर्यंत जरूर पोहोचवा. आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.